माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष असताना मी नोकरी लागावी म्हणून खूप परीक्षा दिल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोकरी काही भेटतच नव्हती. घरची परिस्थिती गरीब होती आणि त्यातच वडीलसुद्धा नव्हते. त्यामुळे ओळखीचा प्रश्नच नाही. आणि आई एकटी होती, पण आईची जास्त ओळखच नव्हती. कोणी नातेवाईकसुद्धा मदत करत नव्हते. अशातच एकदा खूप कष्टानंतर मला एक नोकरी मिळाली. माझा पहिला पगार मिळाल्यावर मी आनंदाने पैसे आणले आणि माझ्या आईला दिले. आई म्हणाली की या पगारावर विधवेचाही हक्क आहे. मला प्रश्न पडला की माझ्या पैशावर कोणत्या विधवेचा हक्क असू शकतो. आईने रेशनने भरलेले पोते दिले आणि सांगितले त्याच्या घरी जाऊ नये, रेशन देऊ नये. सुरुवातीला मी टाळाटाळ केली, पण एके रात्री तेव्हा मी रेशन उचलले आणि मध्यरात्री निघून गेलो. दार ठोठावल्यावर बाहेर आलेल्या महिलेला पाहून मी जोरजोरात रडायला लागलो. कारण ती तर आज महिन्याची 15 तारीख होती आणि मी पण इतर कामगारांसोबत एका रांगेत उभा होतो. समोर एका खोलीची छोटीशी खिडकी होती. त्यात फक्त हात जास्त होता. मी कधीकधी हात चोरायचं तर कधी हसून समोर बघायचो. मनात अनेक प्रकारचे विचार येत होते. क्वचितच तिथे उपस्थिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला माझ्या इतके अस्वस्थ आणि आनंदी वाटत असेल. आनंदाचे कारण हे देखील होते की आज मला माझ्या आयुष्यातील पहिला पगार मिळणार होता. माझा नंबर येताच मी समोर बसलेल्या व्यक्तीला माझ्या कारखान्याचे कार्ड दाखवले. त्याने लगेच मला एक खाकी लिफाफा दिला. तो खाकी लिफाफा नसून माझ्या आईचा आशीर्वाद होता. माझ्या बहिणींचा आदर आणि माझी मेहनत होती जी मी करत होतो. मी हा खाकी लिफाफा मुठीत घट्ट पकडला आणि मग एका बाजूला आलो. सर्व कामगार आता आपापल्या घरी जाऊ लागले होते, कारण आता आमची शिफ्ट संपली होती. मी एका आईस्क्रीम फॅक्टरीत काम करायचो आणि खूप मुश्किलने मला ही नोकरी मिळाली होती. हे पैसे पाहून आईला किती आनंद होईल हे मला माहीत होतं. मी आता धीर धरू शकत नव्हतो. म्हणून मी पटकन हा खाकी लिफाफा उघडला आणि त्यात असलेल्या हजार रुपयांच्या नोटा. ते ऐकून 20,000 रुपये होते आणि माझ्यासाठी ही खूप मोठी रक्कम होती. ज्यावेळी मी या कारखान्यात कामाला आलो होतो तेव्हा माझ्या खिशात 20 रुपये नव्हते आणि आज मी 20,000 रुपयांचा मालक झालो होतो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी देवाचे आभार मानले आणि मग माझ्या मोटारसायकलवर बसून घरी येऊ लागलो. हवेत ओलावा होता. वाऱ्याची हलकी झुळूक वाढत चालली होती. हिवाळ्याची थंडी होती, तरी पाऊस पडेल असे वाटत होतं. रक्त गोठवणाऱ्या थंडीतही आज मला थंडी जाणवत नव्हती. कदाचित जर एखादी व्यक्ती चांगले मूडमध्ये असेल आणि ती व्यक्ती आनंदी असेल तर अशा हवामानामुळे देखील त्याला त्रास होत नाही. असो, मी आनंदाने घरी पोचलो. घराच्या दारापाशी पोचलो. तोपर्यंत जणू माझे संपूर्ण शरीर ताठ झाले होते. जणू शिरांमध्ये रक्त गोठायला लागलं होतं. मी माझ्या थंड हाताने दार ठोठावले. नेहमीप्रमाणे माझ्या मोठ्या बहिणीने दार उघडले. तिने दार उघडताच मी मोटारसायकल घेऊन आत आलो. ती पण माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. कारण मी सगळ्यांना सांगितले होते की आज मला माझा पहिला पगार मिळणार आहे. जसे मी मोटारसायकलवरून खाली उतरलो तेव्हा सर्वात पहिले मी माझ्या मोठ्या बहिणीच्या कपाळाचे चुंबन घेतले. मला एवढा आनंदी पाहून आणि तिने विचारले, काय झाले, तू खुश का आहेस? तुझा पगार मिळाला का? मी म्हणालो, हो, मला माझा पगार मिळाला. तोपर्यंत आई आणि माझ्या इतर लहान बहिणी आणि भाऊही तिथे पोहोचला होता. मी दुसऱ्या क्षणी जाऊन आईला मिठी मारली. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मला हसताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू पसरवलं होतं. बहीण, भाऊ आणि आईचे प्रेम होते. मिळालेले सगळे पैसे मी आणून आईच्या हातात दिले. हे पैसे पाहून आईने प्रथम देवाचे आभार मानले आणि नंतर प्रेमाने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. देव तुला
दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट समृद्धी देव. जेव्हा मी 20,000 असल्याचे सांगितले तेव्हा आईलाही आनंद झाला आणि बहीण भाऊ तर आनंदाने किलबिलाट करत होते. ते म्हणाले की आमचे तर दिवसच फिरले आहेत. आता आपण सुद्धा नवीन कपडे घेऊ, नवीन नवीन गोष्टी घेऊ आणि खूप मजा करू. होळी आणि दिवाळीला जुने कपडे घालून फिरावे लागणार नाहीत. माझ्या भावा बहिणींना खूप आनंदी पाहून आणि त्यांचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला, कारण मला माहीत होते की या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आम्हाला किती अडचणींना सामना करावा लागला होता. आई म्हणाली, नाही, आधी मी त्यातील काही भाग देवाच्या दारी खर्च करीन, मग यातून पुढे आपण आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करू. मलाही आनंद झाला की हा माझा पहिला पगार आहे, म्हणून मी तो नक्कीच कोणत्या तरी गरिबाच्या नावावर खर्च करावा. खूप श्रीमंत होतो असे नाही. खरे तर हे 20,000 रुपये हातात आल्यावरच आम्ही स्वतःला चांगले समजत होतो. नाहीतर आमच्या घरची परिस्थिती ही खूप बिकट होती. दुसऱ्याच दिवशी आई आणि मी बाजारात गेलो. आम्ही संपूर्ण महिन्याचे रेशन घेतले होते. केवळ डाळी भाजत नाही तर फळे घेतली होती. कित्येक दिवस निघून गेले असतील, आम्ही फळे खाल्ली नव्हती. घरातील सर्व वस्तू आणून ठेवल्या. रेशनची 2 वेगवेगळी पाकिटे बांधली होती, तर दुसरे एका विधवेला द्यायचे होते. आई मला सांगू लागली की आपल्या गावात या गल्लीत एक विधवा स्त्री राहते. मला असे वाटले की हे रेशन तिच्यापर्यंत पोहोचवावे, जेणेकरून तिच्या आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि देवसुद्धा आपल्यावर आनंदी होईल. त्या दिवशी आमच्या घरात सणासारखे वातावरण होते. आईने माझ्यासाठी अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. आम्ही बहिणी आणि भावांनी एकत्र आनंदाने जेवण केले. जेवण झाल्यावर आम्ही सर्व बहिणी आणि भाऊ बोलत होतो. मला आता खूप झोप येत होती. मी गरम ब्लँकेट घेऊन पडतात अचानक माझ्या डोक्यात एक चमक आल्यासारखं झालं. अचानक माझे लक्ष त्या विधवेकडे गेले. तिच्याबद्दल आईने सांगितले होते की आपण तिच्या घरी रेशन द्यायला जाऊ. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले होते. किती विधवा आहे, घरात कमावणारे कोणी नसेल तिला, किती त्रास होत असेल कुणास ठाऊक. आई म्हणाली होती, आज रेशन पण आले. पण मी घरात सगळ्यांशी हसण्यात आणि मस्करी करण्यात एवढा व्यस्त होतो की तिला रेशन द्यायला गेलो नाही. मी ताबडतोब उठून बसलो. आश्चर्य वाटले की अशी कोणती शक्ती आहे जी मला ते सर्व रेशन घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचवण्यास भाग पाडत होती. जसा उठलो आणि घड्याळात वेळ बघितली तर रात्रीचे 9:30 वाजले होते. असो, मी रेशन उचललं आणि खांद्यावर ठेवलं आणि चालायला लागलो. थंड वारा आणि हलका पाऊस माझ्या अंगाला थरथर कापायला भाग पडत होतं, पण मी असंच चालत होतो. काही गल्ल्या सोडल्यानंतर त्या महिलेचे घर आलं होतं. मी आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण रस्ता तिथे कोणीच असल्याची जाणीवही होत नव्हती. प्रत्येकजण आपापल्या घरात ब्लँकेट गुंडाळून बसला होता. मी समोरच्या दरवाजाकडे एक नजर टाकली तर अनेक ठिकाणी तो खराब झाला होता. त्यावर गंजही चढला होता. मी त्या लोखंडी दरवाजाला हलकेच ठोठावले. तेव्हा मला अचानक पावलांचा आवाज आला. कोणीतरी धावत येत असल्याचा भास होत होता. दरवाजा उघडला तर समोर एक 11-12 वर्षाची मुलगी उभी होती. माझ्याकडे बघत ती म्हणू लागली, तू कोण आहेस? मी त्या मुलीची अवस्था पाहिली. माझ्या हातात टॉर्च दिवा होता. जेव्हा मी प्रकाशात तिची अवस्था पाहिली तेव्हा क्षणभर माझ्या अंगातून थरका उडाला. ती मुलगी, तिचा रंग सावळा होता. ती इतकी सडपातळ होती की तिची हाडे दिसत नव्हती. असे वाटत होते की तिला किती आजार झाले आहेत. तिचे केस विखुरलेले होते आणि अंगावर घातलेले कपडे तिच्या वयापेक्षा मोठे होते. असं वाटत होतं की जणू काही तिने आईचे कपडे घातले आहेत. ते कपडे अनेक ठिकाणी फाटले होते. मी त्या मुलीची अवस्था बघितली आणि म्हणालो, तुमच्या घरी कोणी वडीलधारी असेल तर त्याला सांगा की मी रेशन घेऊन आलो आहे. रेशनचे नाव ऐकताच तिचा कोमेजलेला चेहरा क्षणार्धात उजळला. हसत हसत म्हणाली,
तू आमच्यासाठी जेवण आणलं आहेस? प्रश्नावर मी म्हणालो, हो, मी तुमच्यासाठी रेशन आणले आहे. मग तोच प्रश्न तिने मला 3-4 वेळा विचारला. मग ती म्हणाली की काका, तुम्ही खरंच इथे उपस्थित आहात का? हा माझा भास नाही ना? मला त्या मुलीच्या मानसिक स्थितीबद्दल शंका येऊ लागली होती. त्या मुलीचे डोकं तर खराब नव्हते ना? मग ती आत धावत गेली आणि म्हणाली, आई, देवदूत आला आहे, लवकर बाहेर ये. ये, देवाने दूध पाठवलं आहे, लवकर ये आणि त्याच्याकडून रेशन घे, नाही तर तो दुसऱ्यांना देईल. मी दारात उभा होतो. शब्द आहे सहज ऐकू येत होते. घरी छोटासा होतो. ती मुलगी दार उघडून निघून गेली होती, त्यामुळे मला आतील दृश्य दिसत होतं. तिच्या आई तिला विचारत होती, मुली, काय बोलत आहेस? कोण देवदूत आलाय? मी तुला झोपायला सांगितले होते ना? पण ती मुलगी जबरदस्तीने आईचा हात धरून त्या बाईची नजर माझ्यावर पडताच लगेच दाराच्या मागे उभी राहिली. ती म्हणाली, तू कोण आहेस आणि कोणत्या उद्देशाने आला आहेस? ती एक साधीशी चादर जी बऱ्याचदा गरम हवामानात वापरली जाते, त्या चादरीत तिने स्वतःला लपवून ठेवले होते, जे थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नव्हते. तिचा आवाज ऐकून मी ताबडतोब म्हणालो की मी खरं तर तुमच्याच गावात राहणाऱ्या स्त्रीचा मुलगा आहे. त्याच मला म्हणाले की तुमच्याकडे रेशन पोहोचवायचे आहे, म्हणूनच मी हे रेशन आणले आहे. मी जे बोलतो ते ऐकून तिला आश्चर्य वाटले. दाराच्या मागून ती हलकेच बाहेर आली. तिने फक्त तोंड झाकले, माझ्याकडे एक नजर टाकली आणि नंतर माझ्याजवळ पडलेल्या गोणीवर, ज्यामध्ये 1 महिन्याचे रेशन होते, ती म्हणाली, तू आमच्यासाठी हे का आणलेस? ती महिला बोलत असतानाच तिची आणखी 2 मुले तिथे आली आणि खूप आनंदी झाली. सगळ्यांची अवस्था खूप वाईट होती. ओठ कोरडे पडले होते. खूप दिवसांपासून भुकेल्यासारखं वाटत होतं. ती महिला लगेच हात वर करून देवाचे आभार मानू लागली. म्हणायला लागली की खूप खूप धन्यवाद बाळा. तुला नाही माहीत तू माझी केवढी मोठी समस्या सोडवली आहेस. देव तुझे भले करो. देव तुला आमच्यासारख्या गरिबांची मदत करण्याचे सामर्थ्य देव. मला तर आतासुद्धा असेच वाटत आहे की फक्त आणि फक्त हे माझे स्वप्नच आहे. त्या महिलेच्या अस्वस्थ अवस्था पाहून माझी जिज्ञासा अजूनच वाढू लागली. माझे मन करत होते की त्या महिलेला विचारावे की तिच्या डोक्यावर कोणत्या नातेवाईकांचे किंवा परिवाराची छाया नाही का? त्या महिलेची अवस्था पाहून मला खूपच तिची दया आली होती. तिची तर मुलेसुद्धा लहान लहान होती. माहीत नाही ती ते कशी जगत होती. मी ती रेशनची पिशवी तिची परवानगी घेऊन तिच्या घरात ठेवली, पण ती सतत रडत होती आणि रडता रडता मला धन्यवाद देत होती. तर तिची मुले मला देवदूत म्हणत हाक मारत होती. सतत त्यांच्या तोंडात माझ्यासाठी देवदूत हा शब्द ऐकून मी म्हणालो, मुलांनो, मी कोणीही देवदूत नाही, मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे. तेव्हा ती मला म्हणाली, बाळा, तू भले सामान्य माणूस असेल, परंतु आमच्यासाठी खरं तर तू खूप खास आहेस. त्यामुळे माझी मुले तुला देवदूतच म्हणणार, कारण मी त्यांना असेच काहीसे सांगून ठेवले होते. ती महिला सांगू लागली की तिचा नवरा खात्यापित्या घरातील होता, पण ती गरीब आईबाबांची मुलगी होती. तिचा एकच भाऊ होता, परंतु तो मतिमंद होता. तिच्या आईबाबांनी आपली सर्व जमापुंजी एकत्र करून तिला हुंडा दिला. का तर आपल्या मुलीने तिच्या सासरी चांगले आयुष्य जगावे. परंतु तिच्या सासरकडील माणसांनी तर पहिल्या दिवसापासूनच तिच्याकडून खूप कडू गोष्टी ऐकवल्या होत्या की तू काय हे स्वस्त बाजारातून सामान उचलून घेऊन आली आहेस. अगं, आम्ही श्रीमंत खात्यापित्या घराण्यासोबत संबंध ठेवतो. काय पाहुणे मंडळींना मी या वस्तू दाखवणार, ह्या तर आम्ही आमच्या कामवालीलासुद्धा देत नाही. त्या घरामध्ये माझी किंमत एखाद्या कामवालीपेक्षाही कमी होती. माझा नवरासुद्धा माझ्याकडे नीट लक्ष देत नव्हता. ते लोक थोडे श्रीमंत होते, त्यामुळे ते माझ्यासमोर खूप नखरे दाखवत. माझा नवरा मला फक्त त्याच्या गरजेपुरता वापर करून घेत होता. या पलीकडे तो माझी साधी विचारपूससुद्धा करत नव्हता. जेव्हा मी प्रेग्नंट झाली तेव्हा मी विचार करत होते की आता तरी सर्वांचे माझ्याबरोबरचे वागणे बदलेल, परंतु माझ्या नवऱ्याला याचे काही घेणे देणे नव्हते. उलट तो दुसऱ्या मुलींमध्ये रुची दाखवू लागला.
आणि मलाच धमकी देऊ लागला की मुलगा जन्माला घाल, जर मुलगी जन्माला घातलीस तर चांगले होणार नाही. त्यामुळे मी देवाकडे हीच प्रार्थना करत असायचे की मला पहिला मुलगाच होऊ दे. परंतु देवाने माझे काही ऐकले नाही. मी एका मुलीची आई बनली. माझी मुलगी या जगात आली होती तेव्हापासून माझा नवरा माझ्यावर जुलूम करू लागला. तर त्या घरामध्ये माझी किंमत अजूनच कमी झाली होती. कोणाचे जेव्हा मन करेल तेव्हा कोणीही उठसूट माझ्यावर सर्वांचे उष्टे जेवण मला दिले जाऊ लागले. मी माझ्या आईबाबांना काही सांगू शकत नव्हती. एवढेच काय तर कितीतरी वर्षे मी माझ्या आईबाबांना भेटलीसुद्धा नव्हती. दिवस असेच निघून जात होते. अशातच देवाने मला दुसरीसुद्धा मुलगीच दिली. तेव्हा माझा नवरा मला घटस्फोटासाठी धमक्या देऊ लागला. आता तर त्याने दुसरे लग्नसुद्धा केले. त्याची दुसरी बायको त्याच्याप्रमाणे मॉडर्न होती. तिचे माहेरसुद्धा श्रीमंत होते. या वेळेला देवाने माझ्या पोटी मुलगा जन्माला घातला. तेव्हा विचार केला की आता माझं आयुष्य बदलून जाईल. माझा नवरा आणि माझी सासू आता माझ्यावर प्रेम करतील. कारण 2 मुलींनंतर आता मी एका मुलाला जन्म दिला होता. पण कदाचित तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण त्या दिवशी माझा नवरा दुसऱ्या बायकोसोबत आणि आनंदाने आपल्या आईला मिठाई भरवत होता. जुळ्या मुलांचा बाप बनणार होता. खूपच लवकर मी 2 जुळ्या मुलांचा बाप बनणार आहे. माझ्या मुलांकडे तर जणू त्यांचे काहीच लक्ष नव्हते. माझा नवरा तर त्याची दुसरी बायको आणि तिच्या मुलांना आपली मुलं समजत होता. त्याच्या दुसऱ्या बायकोने याच गोष्टीचा फायदा उचलून सर्वांनाच आपल्या तालावर नाचायला सुरुवात केली होती. सासरचे घरसुद्धा तिने आपल्या नावावर करून ठेवले होते. ती सर्वांनाच आपले गुलाम बनवून ठेवत लागली. त्यामध्ये माझासुद्धा समावेश होता. जेव्हा माझ्या नवऱ्याला या गोष्टीची जाणीव झाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सासूला विष देऊन माझ्या सवतीने मारले. जर मी त्या रात्री ते जेवण मी सुद्धा जेवले असते तर मी सुद्धा मेली असती. कारण सुरुवातीला हे लोक पोट भरून जेवायचे. त्यानंतर राहिलेले जेवण मी खात असेल. मी वाचले कारण माझ्या नवऱ्याची सासूची खराब झालेल्या अवस्था पाहून मला अगोदरच शंका आली होती. मी कशी तरी माझ्या 3 मुलांना सोबत घेऊन माझ्या माहेरी पोचली होती. कितीतरी वर्ष अशीच निघून गेले होते. जेव्हा इथे येऊन पाहिले तेव्हा घरात कोणीही नव्हते. माझे आईबाबा आणि माझा मतिमंद भाऊ मरून गेला होता. त्यापैकी कोणीही जिवंत नव्हते. मी या छोट्याशा माझ्या माहेरच्या घरात माझ्या मुलांसोबत राहू लागले आहे. घरातील राहिलेले सामान विकले. सोन्याच्या 2 बांगड्या होत्या आणि कानातील रिंग विकून कसे तरी मुलांसह जीवन जगत होते. मग कधीकधी आजूबाजूच्या लोकांकडून मागून पोट भरून लागली. परंतु हळूहळू सर्वच आमच्यापासून दूर होऊ लागले. आता हेच लोक आम्हाला ऐकू लागले आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती आली आहे. 2 दिवस झाले मुलांनी काहीच खाल्लेले नाही. ती उपाशीच आहेत. सतत माझ्याकडे जेवण मागत आहेत. मी अंगणामध्ये पाण्यात माती मिसळून ठेवत होती. त्यात खडेसुद्धा टाकायची आणि मुलांना सांगायची की तुम्ही देवाकडे प्रार्थना करत राहा आणि झोपून जा. बघा सकाळपर्यंत यामध्ये भाकरी येईल. तेव्हा माझी मुले मोठ्या आनंदाने झोपून जायची. परंतु सकाळी उठल्यानंतर पाहिले तर पाणी आणि खड्डे असेच पडलेले असायचे. तेव्हा मी मला म्हणायची, बघ आई भाकरी तर बनलीच नाही. तेव्हा मी माझ्या मुलांना प्रेमाने जवळ घेऊन समजवायची की बाळांनो, तुम्ही देवाकडे खऱ्या मनाने प्रार्थना केली नसेल. आज पुन्हा एकदा प्रार्थना करा. मग नक्कीच देव तुमच्यासाठी देवदूत पाठवून देईल आणि तो आपल्यासाठी खूप सारे राशन घेऊन येईल. मग आपण पोट भरून जेवण करू. मी माझ्या मुलांना हीच गोष्टी स्वप्न दाखवत आली होती. आज 3ऱ्या दिवशी रात्र सुरू झाली होती. माझी मुले अजूनही केलेली होती. ते मला सतत प्रश्न विचारत होते की आई देवदूत कधी येईल? देवदूत यायला का वेळ लागत होत आहे? तो कुठल्या दुसऱ्या गरीब मुलांना जेवण वाटत आहे का? आता मी माझ्या मुलांना काय सांगणार होते की कोणी देवदूत येणार नाही. आता फक्त आपल्याला मृत्यूची वाट पाहायची आहे. कितीतरी वेळा असा विचार मनात आला की मुलांचा गळा घोटून त्यांना मारावे, जेणेकरून त्यांचा श्वास बंद होईल. पैसे तर नव्हतेच, मग त्यांना विष तरी कुठून आणून देणार?
आणि आपल्याच मुलांना स्वतःच्याच हाताने मारू शकत नव्हती, कारण तेवढी हिंमतच माझ्यात नव्हती. शेवटी रडून देवाकडे एवढेच प्रार्थना करत असायची की माझ्या मुलांसाठी तरी थोडे का होईना जेवण मिळावे तर बरं होईल. आणि मग देवाने तुला पाठवून दिले. तू आलास रेशन घेऊन. ती महिला रडत असतानाच आपल्या डोळ्यातून अश्रू पुसत होती आणि मी मात्र तिचे बोलणे ऐकून मान खाली घालून स्वतःचेच अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होता. कारण ती महिला होती आणि मी पुरुष आहे. एवढा परेशान तर मी स्वतःची परिस्थिती पाहून सुद्धा झालो नव्हतो. त्या महिलेची दुःखाने भरलेली कहाणी ऐकल्यानंतर मी निर्णय घेतला की प्रत्येक महिन्याला मी यांना राशन पोचवेन, कारण मी सुद्धा अशा कठीण परिस्थितीतून वर आलो होतो. आता त्या महिलेने त्यातून पटकन थोडेसे चपातीचे पीठ आणि डाळ काढली आणि पटापट आपल्या मुलांसाठी जेवण बनवू लागली. मी तिथेच एका बाजूला बसवून हे सर्व पाहत होतो. ती मुली किती आतुरतेने आपल्या चपाती बनवणाऱ्या आईकडे पाहत होती. जसे तिने पहिली गरमागरम चपाती बनवली, कसे ते लगेच गरम चपाती तोडून ती मुले खाऊ लागली. त्यांचे हात जळत होते, तोंड जळत होते, तरीसुद्धा ते खुश होते, कारण त्यांना जेवण मिळत होते. हे दृश्य पाहून एकदम माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तिथून उठून निघण्यापूर्वी त्या महिलेला म्हणालो, प्रत्येक महिन्याला मी तुम्हाला राशन आणून देईन. या जगात तुमच्यासारखं कितीतरी गरीब आणि परेशान लोक असतील, पण तुमची कहाणी ऐकून तर माझे हृदय पाजरले. पण इथे तर प्रत्येक गल्लीत, वस्तीमध्ये असे मजबूर असतील आणि निराधार लोक राहत असतील. माझी तर हीच अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मी माझ्या पगारातून एका निराधार महिलेला मदत करत आहे, तिच्यासह तिच्या कुटुंबाचा खर्च उचलत आहे, त्याचप्रमाणे लोकांनी आपल्या परीने आपल्या आजूबाजूच्या निराधार लोकांना थोडीफार मदत करावी. ही महिला खूप आशीर्वाद देऊ लागली आणि मी पुन्हा घरी परत आलो. त्या दिवशी मी खूप खुश होतो. पाऊस पडत होता, परंतु मला थंडी जाणवत नव्हती. माझे रक्त गरम होते आणि आज मी रडत होतो. या पावसात माझे सुद्धा अश्रू वाहत होते, परंतु मला अजिबात थंडी जाणवत नव्हती. उलट माझे हृदय आगीच्या भट्टीप्रमाणे जळत होते. घरी पोहोचलो तर माझी आई माझी वाट पाहत बसली होती. सर्वजण परेशान होते की रात्री मी या वेळेला कुठे निघून गेलो आहे. घरी पोहोचताच आई मला प्रश्न विचारू लागली की बाळा, तू रात्री उठून कुठे निघून गेला होतास? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि आईकडे पाहत म्हणालो, कुठे नाही आई, फक्त देवदूत बनण्यासाठी गेलो होतो, घेण्यासाठी गेलो होतो. माझे बोलणे ऐकून आई माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागली. घराच्या बाहेर जिथे ती राशनची पिशवी ठेवली होती ती तिथे नव्हती. मला पुन्हा प्रश्न विचारला तेव्हा मी ते सर्व काही सांगितले. तेव्हा तिला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसला. तिने सुद्धा मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, असे नाही की ती महिला नेहमीच अशा परिस्थितीत राहील. तिच्या मुली आहेत, मुलगा आहे, त्यांचीही परीक्षा आहे. ते नापास झाले तर देव त्यांना खूप देईल, पण आपले हे पुण्य देवाकडे राहील. लिहिले जाईल की जेव्हा आपल्याकडे देवाने पैसे दिले तेव्हा ते आपण आपल्याकडे न ठेवता त्यातील थोडेफार तरी पैसे गरजवंतांना मदत म्हणून दिले. हेच खरे पुण्याचे काम आहे. हे ज्यांना ज्यांना शक्य झाले त्यांनी करायला पाहिजे. माझी आई मला आशीर्वाद देत म्हणाली, जर तुझे बाबा जिवंत असते तर आज त्यांना तुझ्यासारख्या मुलाचा खूप अभिमान वाटला असता. या प्रकारची कहाणी आपण सर्वांसाठी यासाठी घेऊन आली आहे की आपल्याकडे जेव्हा थोडेफार पैसे येतात, काही पैसे निराधार गरजवंतांसाठी वापरतो, तेव्हा देवसुद्धा आपल्याला नेहमीच खुश ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद, आयुष्य, आराम देतो. आपण आपल्या आयुष्यात नेहमी पुण्याचे काम करत राहणे गरजेचे आहे, परंतु हे काम करत असताना कधीही फळाची अपेक्षा ठेवू नये. योग्य वेळ आली की या चांगल्या कामाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.